तर कटशॉटच्या माध्यमातून चौकार येतो, धापलकावर धावसंख्या, धापलकावर 5 धावा पाहायला भेटतोय. मात्र चांगली सुरुवात केली आहे या चिंचोली संघाच्या फलंदाजाने. मात्र 2 चेंडूपैकी 5 धावा कुठल्यात. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होऊ शकता अरुण ठोंबरे याच्यावर P1च्या षटकाचा मात्र दुरा सांभाळताना पाहतोय गोलंदाज अरुण ठोंबरे ह्या गोलंदाजाला. तर ह्या वेळेचा पुन्हा एकदा कटशॉट केलाय. मात्र या वेळेचा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. विचार केलाय की भरपूर वेळा कटशॉटचा उपयोग करतोय उमेश कुंभारकर. मात्र ते पाहताच मात्र क्षेत्ररक्षकानं व्यूहरचनामध्ये चेंजिंग करताना पाहतोय. तर धावसंख्या 1 येते धापलकावर. तर धावसंख्या धापलकावर पाहू शकता आपण 6 धावा. तर 3 चेंडू 6 धावा गोलंदाज अरुण ठोंबरे. मात्र सर्कल पाबंदीचं षटक P1चं षटक आणि दुसरा क्वार्टर पाड्याचा सामना चिंचोली विपक्ष खोणी या 2 संघांमध्ये आपण लढत पाहतोय. हा चेंडू पुन्हा घ्या रिव्हर्सचा वापर लेग बिफोरचा कडक्ष टाकला जात आहे. टारिक हिट देण्याचा प्रयत्न होता. तर आम्ही विचार केला देवीदास भरपूर प्रमाणात रिव्हर्सचा वापर करताना पाहतो मैदानावरती. मात्र विसरूचा नाही एक चांगला गोलंदाज आहे. कारण लेग कटर ऑफ कटर हा 2 प्रकारची गोलंदाजी करू शकतोय अरुण ठोंबरे आणि तेच समीकरण पाहायला भेटतं गोलंदाजाकडनं. तर अरुण 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा कटशॉट केलाय. चेंडू यावेळेस खराब क्षेत्ररक्षण सीमा पलीकडे 4 धावा चौकार. तर धन्यवाद. पाहू शकता आपण चुकीचं क्षेत्ररक्षक ज्याने झेल सोडलाय उमेश कुंभारकर या फलंदाजाचा. धावसंख्या 11 धावा. अरुण यांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र यावेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. यावेळेस जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू हवेमध्ये चेंडू जाते शॉर्ट पॉइंट क्षेत्रामधून सीमा पलीकडे चौकार. धन्यवाद. पिंटू ठाकरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच अश्विन ठोंबरे यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पहिल्या P1चं षटक धावा जमवल्यात 15 धावा. चांगली सुरुवात पाहायला भेटतोय चिंचोली संघाच्या माध्यमातून. तर विचार केला तर उमेश यांनी 2 चौकार दाखवला होता. तर कटशॉटच्या माध्यमातून शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडू ट्रॅव्हल केला होता, चौकार दाखवला होता. तर पहिला चौकार पाहिला असेल आपण फलंदाजीच्या माध्यमातून ज्याने कटशॉट केला होता. झेल सोडली होती. मात्र झेल मात्र महागात कुठपर्यंत पडू शकतोय. मात्र याचं उदाहरण आपण पाहिलं असेल. तर वेळेचा पाहू शकता पण गोलंदाज दत्ता. हा चेंडू पुन्हा एकदा एअरकॉर लेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर नक्कीच डीप राहतोय आणि एअरकॉर लेनचा चेंडू नक्कीच सक्षम गोलंदाजी ज्याला म्हणू शकता. तर स्लॉट चेंडू फेकला होता गोलंदाजाने आणि या गोलंदाजाला समजू शकला नाही फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सामतता केली आहे. तर यावेळेस पुन्हा एकदा सज्ज. तर पाहू शकता गोलंदाज दत्ता. लगेच कुठे रिदम मध्ये अडथळा निर्माण झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा आपला करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. महेश जी हाँ, मैं हूँ खलनायक.
दत्ता ठोंबरे या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली आहे. याने 2 चेंडू मागे 1 फलंदाजाला बाद केले, मात्र एकही धाव या षटकामध्ये पाहायला भेटत नाही. चांगली कामगिरी याचकडनं पाहायला भेटतोय गोलंदाजाकडनं. तर यावेळेला पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट्स गो मारा करताना पाहतोय. तर थेट समलुकांक्ष एंड करणं गोलंदाज. हा चेंडू हवेमध्ये, चेंडू परफेक्ट प्रॉपर टायमिंग, चेंडू माहिती हिटिंग करतोय 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता किशोर अनंता पाटील. एक जबरदस्त स्पर्धा होती बोनिवली येथे, तेवढं वर्णन करू तेवढी कमीच आहे. एक प्रमुख आयोजक किशोर अनंता पाटील, विद्यमान सरपंच साहेब यांचं आगमन होत आहे. तर हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि चेंडू सरकून जात आहे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. आमच्या व्यासपीठावर एक मान्यवर जबरदस्त व्यक्तिमत्व, जर जेवढं वर्णन करू तेवढे कमीच आहे. भली मोठी स्पर्धा पाहिली होती जगदीश आपण बोनिवली येथे, मात्र त्या बोनिवलीच्या स्पर्धेमधून म्हणजे प्रमुख आयोजन सर्व करता धरता किशोर अनंता पाटील याला पाहतो व्यासपीठावर. तर मात्र पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये तर चंदू शेठ स्मृती चषकाचे आयोजक सुद्धा आपण पाहू शकता किरण शेठ ठोंबरे. तर बरेच मान्यवर आमच्या या सामन्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आले आहेत. तर धावसंख्या धावपलकर पाहू शकता 21 धावा. तर या 21 धावा जमवताना चिंचोली संघाचा दुसरा फलंदाज उमेश कुंभारकर सुद्धा बाद होताना पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पार करतो. यावेळेस डीप लॉंग ऑन मध्ये सिंगलला प्राधान्य दिले आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर पाहू शकता आपण 22 धावा. तर षटक क्रमांक दुसरं संपन्न. 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 22 धावा. तर 11.00 ची सरासरी गाठली आहे प्रत्येक षटकामागे. डीजे थांबायचं थोडं. नक्कीच आपण पाहू शकता विद्यमान सरपंच साहेब सन्माननीय माजी सरपंच किशोर अनंता पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल आमचे मंडळाचे अध्यक्ष बालारामजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचा सत्कार करायचा आहे. सरपंच साहेब बोनिवली गावचे विद्यमान सरपंच साहेब यांनी भव्य दिव्यशी स्पर्धा आयोजित केली होती बोनिवली येथे आणि पहिले स्पर्धा असेल हे मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवणारी स्पर्धा या मलंगड विभागामध्ये मध्ये ते कीर्तिमान स्थापित केलंय. त्याच्यानंतर उपसरपंच साहेब आपण पाहू शकता व्यासपीठावर बांगरुलचे पप्पू पाटील यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेल बालारामजी म्हात्रे यांना शालानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. नक्कीच आल्याबद्दल सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत. आणि सामना पाहतोय आपण पदार्पण करताना पाहतोय दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आणि या दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सामना रंगताना पाहतोय. तर धावसंख्या दाबलकावर 22 धावा 11.00 ची सरासरी गाठली आहे प्रत्येक षटकामागे आणि धावसंख्येला आकार मिळताना पाहतोय तब्बल 22 धावा. तर तब्बल तिसरं षटक ड्रिंक स्टोईली बाहेर येते मैदानाच्या आणि त्यानंतर गोलंदाज मात्र पाहू शकता आपण
तिसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय आपण खोडी संघाकडनं. तर खोडी संघ लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, उशीर लागतो सामन्याला. तर वेळेस बघू शकता आपण गोलंदाज साजन ठोंबरे या गोलंदाजावर भरोसा व्यक्त केलाय. साजन ठोंबरे तर साजन ठोंबरे याचा गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. मात्र या तिसऱ्या षटकाचा वापर करताना पाहतोय खोडी संघाकडनं गोलंदाजीचा जोर करतोय. तर साजन हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला सरला होता, मात्र यावेळेस नक्कीच उजवी एष्टी सोडून जाताना पाहतोय वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. तर धावसंख्या 1 येथे धाबलगावर आणि धावसंख्या धाबलगावर पाहू शकता आपण 23 धावा. तसेच विजय पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य नेवाली कुठे असतील तर त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचंय. विजय पाटील हा चेंडू पण एकदा ट्रॅप केलाय, चेंडू जात आहे वाईट लॉंग ऑफ मध्ये. थोडस चांगली क्षेत्ररक्षण करताना पाहतोय क्षेत्ररक्षकाकडनं सिंगलला प्राधान्य दिले. तर सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 1 येते. तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता 24 धावा. 24 धावा धावफलकावर मात्र चांगलं हा चेंडू पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, आत्मविश्वास गमावून खेळताना पाहतोय या चिंचोली संघाला. आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी साजेने हा गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. या साजेने तब्बल 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. पण चिंचोली संघाची धावसंख्या पाहू शकता आपण धाबलगावर अवघ्या 24 धावा. माजी ग्रामपंचायत सदस्य तर विजय पाटील यांचं आगमन होतंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मली मोठी स्पर्धा पाहतोय एनजेपी चषक 2017. तर हा चेंडू मात्र चेंडू जात आहे यावेळेस सीमा पलीकडे लकी चौकार. तर चौकार आले लकी चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या धाबलगावर पाहू शकता आपण 28 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅप केलाय, चेंडू जात आहे कव्हर क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाबलगावर 30 धावा. तिसरे षटक प्रगती पथावर चालू असताना 30 धावा पाहायला भेटतात या चिंचोली संघाची धावसंख्या. तर चिंचोली बी संघाने मात्र पाहू शकता या 30 धावा जमवताना महत्वाचे 2 फलंदाज गमवल्यात. तर पाहू शकता उमेश नंतर देवराज हे 2 फलंदाज गमवताना हा चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षण सरकताय. मात्र चेंडू यावेळेस सीमा पलीकडे 6 धावासाठी. तर षटकार दाखवलंय फलंदाजाकडनं, षटकार दाखवण्याचं काम केलंय. मात्र निकेश मध्ये धावसंख्या सरकते, धावसंख्या 36 धावा धाबलगावर. तर 36 धावा जमवल्यात मेडिकेल मध्ये चांगला प्रभाव. हा चेंडू मात्र पंचांकडे विल केले जातं. मात्र सलग मिडेस्टमध्ये चेंडू होता, पंच पेटवणं जाऊ शकत नाही. निदा चेंडूची सामना 3 षटक संपन्न झाल्यात आणि या 3 षटकानंतर धावसंख्या 36 धावा.
अशोक अशोक ताराबाद 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 तसेच दिलीप जाधव यांचा सुद्धा आगमन झाले आहे, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर धावसंख्या 36 धावा 12.00 ची सरासरी गाठली प्रत्येक षटकामागे. मात्र यावेळेस शेवटचे षटक असेल, 4 षटकांचा सामना आहे. मात्र या 4 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र स्लोगरचे षटक पाहू शकता आपण. हा चेंडू जबरदस्त हिट ट्राय केलाय, चेंडू हवेमध्ये प्रयत्न केला, जबरदस्त क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग दर्जाचे क्षेत्ररक्षण, कारण 2 धावा रोखल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धाबलकावर आपण पाहू शकता 38 धावा. कारण येणाऱ्या 5 चेंडू मागे एखादा षटकार किंवा चौकार पार केला तर नक्कीच 50 धावापर्यंत पोहोचू शकतोय हा चिंचोली संघ. या चिंचोली संघाने 12च्या सरासरीने धावसंख्या उभारली आहे. मात्र या चिंचोली संघाला कुठेतरी मोठे फटके कुटायला फलंदाजी बॅकफुटला जाताना दिसतंय. तर मात्र यावेळेस धावसंख्या येताना पाहते धाबळगावर 38 धावा. तर गोलंदाजीचा तुरा सांभाळताना पाहतोय गोलंदाजाला. हा चेंडू पुन्हा एकदा फुल शॉट केल्याचा प्रयत्न, कुठलाही संपर्क नाही आणि चेंडू यष्टिरक्षकच्या हातामध्ये जातोय. मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे या खोडी संघाने आणि मात्र धावसंख्या धाबळगावर पाहू शकता आपण 38 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न पाहू शकता. आत्मविश्वास गमावून खेळतोय सचिन. नक्कीच आत्मविश्वास गमावून खेळणारा फलंदाज कधी षटकार चौकार करू शकत नाही. जिवंत जागते उदाहरण पाहू शकता या मैदानावरती. आणि धावसंख्या रोग लावल्या आणि धावसंख्या धाबलकबर 38 धावा चिंचोली संघाची. जबरदस्त स्पेल गोलंदाजीचा खोडी संघाकडे येतोय. मात्र या जबरदस्त स्पेलाला पूर्णपणे दर्पणाला बली करताना पाहतोय तबल या चिंचोली बी संघाला. तर अद्याप काही चेंडू शिल्लक. मात्र या चेंडू षटकामध्ये एखादा मोठा फटका की चौकार किंवा षटकार कुठला तर नक्की सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू शकतो हा चिंचोली संघ. आणि हा वेळेस जबरदस्त आउटस्टँडिंग झेल, जबरदस्त झेल पकडलाय. DJ Nikhil in the mix. संख्या 38 धावेवर तिसरा झटका लागलाय चिंचोली संघाला. तर विचार केला थोडस अनफिट आपण पाहतोय योगेश कुंभारकर याला. मात्र त्या माध्यमातून आपण 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहतोय. थोडीशी दुखापत झाली होती, मात्र त्याच आधारित मात्र यावेळेस 5व्या क्रमांकावर येताना पाहतोय. कारण धावा कमी जमवल्या चिंचोली संघाने, कारण 38 धावा. कारण येणाऱ्या या स्लोगरच्या षटकामध्ये कमी धावा जमवल्यात. मात्र यावेळेस फलंदाजीसाठी जाताना पाहतोय मैदानावरती योगेश कुंभारकर याला. तर गोलंदाजी चांगली होते हर्षद ठोंबरेने. तब्बल या षटकामध्ये 4 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा विकेट्स प्रस्थापित केलाय. तर जेव्हा जेव्हा स्पर्धेचा उच्चार होईल मात्र झेल ही लक्षात राहील. हा चेंडू पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न,
जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धार चेंडू फेकलाय. जबल या षटकामध्ये 4 चेंडू निर्धार चेंडू फेकल्यात गोलंदाज हर्षद ठोंबरे याने. तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडू मध्ये निकी षटकार किंवा चौकार पाहायला भेटेल का की हर्षद मात्र ती किमिया कायम ठेवेल. हा चेंडूला प्रहार करतोय. चेंडू जात आहे बॅकफूट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर षटकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला भेटतोय 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष. मात्र या धावा कशा प्रकारे पूर्ण करेल, कोणता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल, ऐकूया पुन्हा एकदा ठाण्याचा दमदार आवाज जगदीश पाटील यांच्याकडनं. डीजे सहर्ष स्वागत. बरेचसे व्यासपीठावरती मंडळी आले आहेत. तर मी यश आहे म्हणेन या स्पर्धेचा, ज्याने आज 3रा दिवस या स्पर्धेमध्ये आणि बघतोय आपण या ठिकाणी पाहुण्यांची मांदी आली आहे, कारण सकाळपासून पाहुण्यांची रेलचेल बघतोय. यश आहे स्पर्धेचा HMB प्रस्तुत चिंचिवलीची स्पर्धा. हिंदू मुस्लिम बांधवांची ऐक्याचं प्रतीक काय असतं ते या स्पर्धेतून दाखवलं गेलं आहे. तर या ठिकाणी खुशखबर असणार आहे. खुशखबर असणार आहे सर्व क्रिकेट रसिकांना. एक खुशखबर आहे की या विभागामध्ये पुन्हा एकदा कोणी येथे भव्य आणि दिव्य असं स्पर्धेचं आयोजन केलंय. स्वर्गीय निलेश गजानन ठोंबरे स्मृतिचषक 2017. प्रथम पारितोषिक असणार आहे स्पर्धेमध्ये 1,14,747. कदाचित हा त्यांचा लकी नंबर असेल. त्याच्यानंतर द्वितीय पारितोषिक 64,747 आणि तृतीय पारितोषिक 34,747 रुपये. तर बघा मोठी स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. विभागामध्ये 11,111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे स्पर्धेमध्ये. आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज जो खेळाडू असेल त्याच्यासाठी मोटार बाईक ठेवली गेली आहे. सामन्याची तारीख गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 5 फेब्रुवारी. 5 दिवसीय स्पर्धा आपण बघू शकता. 4 दिवसीय स्पर्धा. आयोजक असणार आहे जय गावदेवी क्रिकेट क्लब आणि बालाजी क्रिकेट क्लब 11 कोणी. अत्यंत मोठी स्पर्धा. जर कुणाला एंट्री हवी असेल तर सनी ठोंबरे आणि मुकुंद ठोंबरे यांच्याशी संपर्क करायचा आहे. तर त्याच्यानंतर या बदलापूर विभागामध्ये सर्वात मोठी स्पर्धा जवळजवळ 8,50,000 रुपयाची स्पर्धा या बदलापूर विभागामध्ये खेळवली जाते. या स्पर्धेचे आयोजक आहेत जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली. इंदूर उदय सम्राट चषक 2017. बाळासाहेब ठाकरे चषक आपण बघतोय. बरीच वर्ष झाली या स्पर्धेला. मात्र या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी स्पर्धा म्हटली जाते, कारण 8.5 लाख रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. त्याच्यानंतर एक 4 व्हीलर, जो सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्याच्यासाठी मात्र 4 व्हीलर असणार आहे. तर या स्पर्धेची तारीख आहे 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी, म्हणजे 8 दिवस ही स्पर्धा चालेल. सामना सुरू होता. या ठिकाणी पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती. चांगला क्षेत्ररक्षक ऑन दी स्टंप थ्रो फेकी.
पंचांकडे अपील केलंय, मात्र पंचांनी यावेळेस बघितलं गोट फिल्डिंग अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं या ठिकाणी देवीदास मात्रे याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, कारण फक्त 44 धावांचं लक्ष असणार आहे, 45 धावांचं लक्ष असणार आहे, ते 4 षटकामध्ये आहे. तर शेवटच्या षटकात निश्चितच चांगली गोलंदाजी केली हर्षद टोंबरे याने, तोच सलामीला फलंदाज झालाय. बिभीषण मात्रे आणि हर्षद टोंबरे अशी जोडी या कोणी संघाची मैदानामध्ये पाचारण केलं जात आहे. मात्र शेवटचा सामना असणार आहे. गोलंदाज शिवाजी मात्रे याचा वापर केलाय चिंचोली संघाने. हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग म्हणता येणार नाही, हा चेंडू बाहेर पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि पंचांनी मात्र 2 आज समांतर रेषेमध्ये केल्या. हा चेंडू खराब फेकला गेलाय. तर निश्चितच पिंटू अविनाश टोंबरे यांच्याकडून चौकार मारला तर 100 रुपये आणि षटकार मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र क्षेत्ररक्षक कलेक्ट करू शकला नाहीये आणि 1 धाव आली आहे. बघा जरा धावसंख्या धावपळकावरती 3 धावा झाल्यात. अद्यापर्यंत 2 चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये आणि 3 धावा. शेवटचा सामना असणाऱ्या या स्पर्धेतील आजच्या 3ऱ्या दिवसातील, तर ही 5 दिवसीय स्पर्धा ज्याप्रमाणे सप्ताह असतो त्याप्रमाणे हा 5 दिवसाचा सप्ताह बघतोय आपण. हा चेंडू लेग बिपरचा अपेल, मात्र पंचांनी यावेळेस बघितलं चेंडू लेग स्टंप सोडून जात होता. पंच लेग बायचा इशारा करतात. क्रिकेटचा नियम क्रमांक 26 नुसार ही 1 धाव आली आहे आणि 4 धावा बघतोय आपण या धावपडकावरती. अत्यंत चांगली गोलंदाजी, अद्याप मोठ्या फटक्याची प्रतीक्षा असेल ती हर्षद टोंबरे याला. तर मागच्या सामन्यामध्ये फार चांगली केली करणारा हर्षद यावेळेस स्ट्राईकला. पंचेचाळीस धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. कोणी संघ रिव्हर्स स्वीपचा वापर सफल होतोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र कव्हर पॉइंटला चौकार. DJ चौकार. चौकारासाठी पिंटू ठाकरे आणि अश्विन टोंबरे यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. तर निश्चितच 200 रुपये कमावल्यात, म्हणजे 400 रुपये कमावल्यात. फलंदाज हर्षद टोंबरे याने राऊंड विकेट आलाय. गोलंदाज हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर, देखना फटका, चेंडू सीमा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार. हजारो रसिक जन
आहे. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय धावसंख्या धावपळकावरती लावली आहे बिनबाद 16 धावा. तर विचार केला तर या चिंचिवले संघाने 15 धावा आल्यात. सोळा धावा आल्यात. या पहिल्या षटकामध्ये मात्र या चिंचिवली संघाने प्रथम फलंदाजी केली होती तेव्हा 15 धावा होत्या. मात्र या कोणी संघाच्या 16 धावा. ट्रीट फॉर टॅट जशाच त्याचं उत्तर मिळालंय या चिंचिवली संघाला, कारण त्यांनी चुका केल्यात. या पहिल्या षटकामध्ये खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय, त्यामुळे निश्चितच चौकार बघायला मिळाला. शेवटच्या 3 चेंडूवरती 3 चौकार दाखवल्यात या फलंदाजाने. तर दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मुकेश भंडारी. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा निश्चितच लाभतील या चेंडूवरती. आणि बघा एका पाठोपाठ एक चुक्या करतोय हा चिंचिवली संघ. तर धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 18 धावा धावपळकावरती लावल्यात. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 45 धावांचं लक्ष्य. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे त्यांना, डिफेन्स करायचा आहे, धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र जेव्हा जेव्हा या मैदानावरती धावांचा पाठलाग केलाय तेव्हा तेव्हा बरेच संघ म्हणजे 90% संघ विजयी झाल्यात. हा चेंडू शॉर्ट पूल करतोय, चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा अंकित केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र बघा चुक्या करता संघ. तर या स्पर्धेचा विचार केला जातोय. तर पहिल्या दिवसामध्ये म्हणजे परवा दिवशी स्पर्धा सुरू झाली होती. तर गुरुवारी स्पर्धा सुरू झाली, त्यावेळेस मात्र पहिल्या दिवसामध्ये 2 संघ बाहेर निघाले होते. एक प्रेमनाथ एलेवन मुरबी संघ, तर दुसरीकडे कल्याणचा चिकनगर संघ. तर कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा गावदेवी वडवली संघ ज्याने सर्वांची मनं जिंकली होती कालच्या दिवसात. हा चेंडू जागा बनवण्याचा प्रयत्न, मात्र निश्चितच 1 धाव मिळेल. तर आजच्या दिवसामध्ये चिंचिवली संघ की कोणी संघ बाहेर निघेल. तर कालचा उद्याचा अंतिम दिवस, या स्पर्धेचा परवाचा अंतिम दिवस आहे. मात्र उद्याच्या दिवसामध्ये जे सामने होतील ते साखळी सामने संपतील उद्याच्या दिवसामध्ये. आणि परवा मात्र क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि फायनल असे सामने बघायला मिळतील या मैदानावरती. हा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज. पुढे येऊन स्टप आउट खेळण्याचा प्रयत्न हर्षद टोंबरेचा, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. आणि पहिला निर्धाव चेंडू मुकेश भंडारी. 21 धावा लावल्या धावपळकावरती. तर निश्चितच 21 धावांवरती मजल मारली आहे. 45 धावांचं लक्ष असताना गोलंदाज मुकेश. पुन्हा एकदा जोरदार फटका, या वेळेत मात्र मनगटी ताकदीचा वापर, चेंडू करता हवाई सफर, षटकार. लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ, जगात चालतोय पैशाचा मेळ. एका बघा अत्यंत चांगली केली. पुन्हा एकदा हर्षद, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती, तो हर्षद. मात्र 45 धावांची गरज असताना आपण या 27 धावा धावपळकावरती बघतोय. तर अद्याप 18 धावा दूर आहे. मात्र विजयाचे समीप निश्चितच येईल. असे जर मोठे फटके आले तर हा कोणी संघ विजयापासून दूर राहू शकत नाहीये. मात्र या दुसऱ्या स्पेल मध्ये ज्या चुका केल्या चिंचिवली बीच संघाने, जेल सोडल्यात, खराब क्षेत्ररक्षण केलंय, मात्र ते यावेळेस त्यांना साथ लाभत नाहीये. गोलंदाज मुकेश भंडारी.
हा चेंडू अत्यंत सुरेख होता, मात्र निर्धाव चेंडू फेकला. शेवटचा चेंडू होता. षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 27 धावा. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. It's time for Africa. Cheering us on, choosing your battle. या मंचावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस कोणी संघाला मात्र सामना जवळ आलाय. बघा हर्षदेने मागच्या सामन्यामध्ये मागच्या षटकामध्ये एक षटकार दाखवला होता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16 आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये कमी धावसंख्या बघितल्या. एक षटकार आलाय आणि या धावा आल्यात 11 धावा. तर तिसरं षटक घेऊन आलाय सचिन भंडारी येतोय. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळेस दिलस्कूप करण्याचा प्रयत्न डायरेक्ट डेल का मात्र नाहीये. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपाने एक धाव मिळाली आहे या चेंडूवरती. मात्र धावा कशाही होत, धावा येणं महत्वाचं आहे. यावेळेस कोणी संघाला 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मात्र बघा या ठिकाणी जर आजच्या दिवसाचा सुद्धा विचार केला तर ज्या ज्या संघाने शेवटच्या सत्रामध्ये फलंदाजी केली आहे तो संघ विजय ठरलाय. त्याला अपवाद फक्त कोणी संघ होता की ज्या कोणी संघाने पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 78 धावा कुठल्या होत्या. तर निश्चितच बदली खेळाडू जायचंय. योगेश कुंभारकर याला पुन्हा एकदा जखम निर्माण झाली आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याला जखम झाली होती. मात्र आता सुद्धा ते चेंडू आदळला त्याच्या हातावरती. तर निश्चित सबस्टिट्यूट खेळाडू बदली खेळाडू जायचंय मैदानामध्ये. तर योगेश कुंभारकर याचा विचार केला तर एक सुंदर गायक आहेत ज्यांच्या माध्यमातून बरीच गाणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित जीवनावरती आधारित बरेचसे गाणं त्यांनी गायले आहेत. मात्र या ठिकाणी दुसऱ्यांदा जखम निर्माण झाली आहे त्यांना. तर 11 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. समोर फलंदाज हर्षद टोंबरे ज्याने 3 चौकार 1 षटकार दाखवलाय. अतिशय चांगली फलंदाजी केली. हा चेंडू पुन्हा एकदा दिलस्कूप करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू वेगाने निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू सांगता. तर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले त्या गोलंदाजाने. 28 धावा धावपळकावरती आपण बघतोय. 28 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू यावेळेस मात्र सफल होतोय. चेंडू डीप फाईन लेगला चौकार.
आणखीन एक चौकार मिळालाय. फक्त 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हर्षद टोंबरे पुन्हा एकदा तारणारा ठरलाय कोणी संघाचा, ज्याने मागच्या सामन्यात सुद्धा 3 षटकार दाखवले होते. मात्र या सामन्यामध्ये तब्बल 5 चौकार दाखवतोय, 1 षटकार दाखवतोय. अत्यंत चांगली केली आहे. मात्र त्याचा अडथळा अद्याप दूर करता आला नाहीये तो या चिंचवली बीज संघाला. तर सचिन भंडारे गोलंदाज आहे. ऊर्ध विकेट, रिव्हर्स स्वीपचा वापर, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू सीमा पलीकडे आणि सामना मात्र ओपन करून देतोय. अप्रतिम केली करतोय हर्षद टोंबरे आणि या संघाला मात्र जवळ विजयाच्या जवळ नेऊन ठेवलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर सफल होत नाहीये. षटक समाप्त होतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपळकावरती 40 धावा लावल्यात. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज कोणी संघाला. गमावला नाहीये. उलट चिंचवली संघाचे फलंदाज बाद झाले होते 4-3. तर त्यामुळे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज कोणी संघाला. बिभीषण मात्र अद्याप मैदानामध्ये आहे. मात्र एका बाजूला अतिशय चांगली फलंदाजी दाखवल्यानारा फलंदाज हर्षद टोंबरे. निश्चितच कोणी संघ आपण आवाज देऊ नका, आपण विजयाच्या जवळ आहात. त्यामुळे निश्चित त्यांचा खेळ त्यांना करू द्या, कारण त्यांनी एका हाताने किल्ला लढवल्यात. सामना सुद्धा एका हाताने जिंकून देण्याची क्षमता आहे त्या खेळाडूंचा. त्यामुळे त्यांना त्यांचा नैसर्गिक खेळ करू द्या. 6 चेंडू 5 धावा. गोलंदाज उमेश कुंभारकर. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा. वॉटर रनिंग 2 धावा पूर्ण केल्या जातात. प्रेशर टाकलं जात आहे, मात्र या 2 धावा पूर्ण केल्यात. फक्त 3 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 3 धावांची. 5 चेंडू 3 धावांची गरज. मात्र एका दुसरा मोठा फटका निश्चितच या सामन्याला संपेल. मात्र तसं करेल का, कारण क्षेत्ररक्षक बघितलं तर यावेळेस जवळ क्षेत्ररक्षक तैनात केलंय चिंचवली संघाने. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना स्ट्राईकला फलंदाज बिभीषण.
हा चेंडू मोठा फटका आणि सामना मात्र संपवला. विजयाचा षटकार मारतो तो यावेळेस बिभीषण.